कुणीही मुलगी किंवा बाई, मग ती वर्किंग असो किंवा होममेकर असो, जा सिमरन जी ले अपनी जिंदगी असं नवऱ्याने म्हटल्याशिवाय तिचा पाय काही घरातून निघत नाही. नवरा, मुले, वर्किंग लाईफ हे सगळं काही बायकांकडून सुटत नाही. पण आम्ही ठरवलं, या अगोदरही मी एका ग्रुपसोबत, म्हणजे माझा मॉन्सून टूरचा ग्रुप आहे त्यासोबत 2 ट्रिप्स केल्या होत्या, पण आता ह्या माझ्या लाडक्या ग्रुपसोबत ट्रिप प्लॅन केली आणि मस्त निघालो आम्ही छत्रपती संभाजीनगरहून इगतपुरीला जाण्यासाठी. आम्ही समृद्धी महामार्गाने गेलो होतो आणि आमची ट्रिप एवढी मस्त झाली ना, या ट्रिपचं क्रेडिट आम्ही पूर्णपणे नवऱ्याला दिलं आहे. कारण मुलांनाही त्यांनीच सांभाळून घेतलं, घरही त्यांनीच सांभाळलं आणि त्यांचं वर्किंग लाईफसुद्धा त्यांनी मॅनेज केलं. तर मस्त झाली आमची ही ट्रिप. तर बघा, समृद्धी महामार्गावरून आम्ही इथे घोटी एक्झिटला एक मस्त रेस्टॉरंट होतं. तिथे आमच्या ड्रायव्हरनेच, म्हणजे आमचा कृष्णा जो आमचा ड्रायव्हर होता त्याने सांगितले की इथे नाश्ता छान मिळतो. मग मस्त झणझणीत मिसळ आणि गरमागरम चहा तिथे एन्जॉय केला आणि नंतर आम्ही पोहोचलो आमच्या कॅमल व्हॅली रिसॉर्टला. मस्त होतं रिसॉर्ट एकदम. तुम्ही बघू शकता, रिसेप्शनसुद्धा एकदम छान आहे आणि सगळ्या मैत्रिणी एकदम खुश होत्या. रिसॉर्टचा परिसरच एवढा सुंदर आहे. आत गेल्यानंतर आम्हाला तर स्वीट इतकं आवडलं. आम्ही खरं तर आतच खूप धमाल, खूप धिंगाणा केला. बाहेर फिरायला जाण्याची तर आमची अजिबातही लगेचच इच्छा झाली नाही. मैत्रिणी देखील एवढ्या भारी आहेत ना सगळ्या. खूपच धमाल केली सगळ्यांनी. आणि कसं असतं ना, फ्रेंडशिपमध्ये मस्त वाईब मॅच झाली ना, आपल्या स्वभावासोबत इतरांचे स्वभाव मॅच होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मग धमाल येते. आणि मग गर्ल्स ट्रिप म्हटल्यावर तर काय प्रश्नच नाही. एकदम मस्त ट्रिप एन्जॉय केली आम्ही. ह्या रिसॉर्टची फूड क्वालिटी एवढी आवडली ना सर्वांना, की म्हणजे सर्वांनीच जेवण खूपच एन्जॉय केलं. प्रत्येक आयटम एकदम परफेक्ट बनलेला होता. एकाही आयटमची टेस्ट ही बिघडलेली नव्हती किंवा काहीही कमी जास्त नव्हतं. जेवण सर्वांनी खूपच म्हणजे मनसोक्त एन्जॉय केलं. मेन कोर्स सुद्धा एकदमच मस्त होता. व्हेज मराठा, त्यानंतर पनीरची एक डिश होती आणि इथे मला स्पेशली हे आचारी सॅलड होतं, आचारी फ्लेवरचं सॅलड होतं, ते खूपच जास्त आवडलं. खीर खाण्याचा काही मूड नव्हता, पण मैत्रिणीने खीरची खूपच तारीफ केली, खूपच कौतुक केलं. मग म्हटलं चला
खीर मिस व्हायला नको. मग मी देखील खीर एन्जॉय केली. मग लंच नंतर मस्त ड्रेस चेंज करून छान छान फोटोशूट केलं आणि रील मेकिंग तर बनतंच. रील्स बनले नाहीत तर आमच्या ट्रिपची मज्जा तरी काय. मग मस्त मस्त रील्स बनवलेत, खूप फोटोशूट केलं आणि खूप जास्त आम्ही हा दिवस एन्जॉय केला. फोटोशूट नंतर आम्ही निघालो होतो भावली डॅमकडे. इथे इगतपुरीमध्ये हा भावली डॅम आहे आणि आमच्या रिसॉर्टपासून हा फक्त 10 ते 15 मिनिट्सच्या अंतरावर होता. त्यामुळे म्हटलं अगोदर जवळच्या प्लेसलाच आपण व्हिजिट करूयात, म्हणून भावली डॅम बघण्यासाठी आम्ही गेलो. सनसेट बघा किती मस्त आहे आणि सगळं वातावरण एकदम छान झालं होतं. आणि हा आहे बघा तो भावली डॅम. भावली डॅमवरील फोटोशूट एन्जॉय केल्यानंतर मात्र मग खूप चहाची आठवण आली आणि रस्त्यात एक छान ठिकाणी मस्त चहा मिळाला, तो एन्जॉय केला आणि मग आम्ही पोहोचलो रूमवर. रूमवर गेल्यानंतर जरा फ्रेश झालो आणि ड्रेस चेंज केलेत. खूप गप्पा गोष्टी, धिंगाणा, गाणे, मस्ती, धमाल केली एकदम. डान्ससुद्धा केला बरं आणि खूप एन्जॉय केलं. आपल्या आवडीचे गाणे देखील सगळ्यांनी म्हटले, मोठ्या आवाजात गाणे लावून धिंगाणा केला. आणि त्यानंतर तयार होऊन आम्ही निघालो डिनरसाठी. डिनरला तर वातावरण इतकं छान होतं, आम्ही डिनरसुद्धा मस्त एन्जॉय केलं. डिनर नंतर मस्त शतपावली केली आणि काय पुन्हा गप्पा गप्पा आणि गप्पा. त्यानंतर मात्र रूमवर गेल्यानंतर पटकन सगळ्या झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं होतं साडीवर फोटोशूट करायचं. मग सगळ्यांनी साडी घातली. एक मैत्रिणीने साडी आणायची तिने विसरली होती, त्यामुळे ती तिच्या वन पीसवर होती. मग आम्ही मस्त साड्या घालून छान सगळ्यांनी फोटोशूट केलं, रील्स बनवले. रील्स शिवाय तर मज्जाच नाही. साडीवरील फोटोशूट झाल्यानंतर मात्र मग रूमवर गेलो, पुन्हा फ्रेश झालो, ड्रेस चेंज केला आणि पुन्हा धिंगाणा, फोटोशूट. आणि गर्ल्स ट्रिप म्हणजे तरी काय असतं, छान छान मेकअप करायचा, छान छान आवरायचं, ड्रेसेस चेंज करायचेत आणि खूप फोटोज क्लिक करायचे, आवडेल ते खायचं, खूप साऱ्या गप्पा मारायच्या, एकमेकींचं सुख आणि दुःख सगळं काही वाटून घ्यायचं. ह्या मस्तीनंतर मात्र आम्ही हॉटेलहून चेकआउट केलं आणि त्यानंतर आम्ही एक स्पॉट बघण्यासाठी जाणार होतो, तो म्हणजे अशोक धबधबा. हे देखील एक मस्त ठिकाण होतं. एकदम सगळी झाडीच झाडी, हिरवगार वातावरण आणि धबधब्याचा तो खळखळाट,
पाण्याचा आवाज, एवढं छान सगळं होतं ना, तिथून आम्हाला तर निघण्याची इच्छाच नव्हती. खूपच छान तिथे देखील आम्ही एन्जॉय केलं. पुन्हा फोटोशूट, पुन्हा मज्जा आणि पुन्हा गप्पाच गप्पा. Keep searching for your trace in the dark, losing myself in the endless memories of the end right from the start. You're an obsession in my head, I can't forget your eyes. Your kisses burn my skin, I feel so empty inside. धबधबा एन्जॉय करून झाल्यानंतर मात्र मग आता परतीच्या प्रवासाची झाली सुरुवात. मग काय, प्रवासात देखील धमाल, धिंगाणा, नाचणं आणि गाणं म्हणणं, जोरात सगळ्यांची ॲक्टिव्हिटी सुरू होती आणि सगळ्या खूपच ॲक्टिव्ह आहेत, त्यामुळे धमाल मज्जा आली. मग नाशिकमध्ये एका हॉटेलला खास मटण खाण्यासाठी आम्ही गेलो आणि त्यांनी देखील तिथे मस्त मटण हंडी दिली. एकदम सगळं खूपच टेस्टी होतं आणि जसं की मटण चंपारण असतं त्याप्रमाणेच यामध्ये देखील अख्खा लसूण टाकलेला होता. नंतर आम्ही एन्जॉय केलं पान आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो समृद्धी महामार्गाहून. मग समृद्धीवर एका ठिकाणी चहा मिळाला, तर कपवर बघा लिहिलेलं होतं, चाय बिना चैन कहा रे. परतीच्या प्रवासात मात्र छान रोमॅन्टिक आणि शांत गाणी सुरू होते आणि मग काय, ओढ लागली होती घराची, आपल्या छोट्या छोट्या बाळांना भेटण्याची आणि नवऱ्याला भेटण्याची. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय.